पप्पा मला ओळखू चालू नाही. वाव, नमस्कार दोस्तो. दिसतंय का नाही मला ही पण माहित नाही. हेल्मेट घातल्यामुळे आम्ही म्हणतो ही आपली गाडी नाही. वाव, मस्तच. छान छान छान. किती आपली गाडी आहे. कसं वाटतंय? आपली जुनी गाडी कुठे ठेवली पण? मला वाटलेलंच. हार्ले छान आहे. तर इकडं अति एक्साइटमेंट सुरू आहे आणि त्यामुळं हेल्मेट बिलमेट घालून मॅडम आता बसणार आहेत बहुतेक गाडीवरती. वा वा चलो. तर ही आमची आरची बघा, लुकडी आरची. जाऊन आली बाहेरनं. लुकडी आरची जाऊन आलेली आहे आणि हिला आता शिकायची बुलेट. ते म्हणते आता माझी गाडी. जिमला जाते का? पप्पांनी नवीन गाडी घेतली तेव्हा तुम्हाला पैंजण सुद्धा घालू देत नव्हतं. नवीन गाडीची एक वेगळीच मजा असते. रॉयल एनफिल्डची क्लासिक गाडी घ्यायचं प्रज्वलचं स्वप्न होतं आणि आज त्यानं ते पूर्ण केलेलं आहे. तर खूप छान अशी ही गाडी आहे आणि प्रज्वलनं फायनली घेतलेली आहे. आणि प्रज्वलनं अगदी खूप म्हणजे लहान वयात, त्याचं वय आता फक्त 18 वर्ष आहे आणि या छोट्याशा वयामध्ये त्यानं खूप मोठं असं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही त्याच्याविषयी खूप अभिमान आहे. तसा तो पहिल्यापासूनच खूप हुशार असा आहे. आता त्याचं शिक्षण पण सुरू आहे आणि शिक्षणाबरोबर त्याचं काही ना काही उद्योग सुरू असतात. तर तो काही ना काही करत असतोय आणि त्याच्यातूनच त्यांनी स्वतःच्या पैशाने गाडी घेतलेली आहे. पप्पांकडून त्यांना अजिबात पैसे घेतले नाहीत. स्वतःच्या हिमतीवर व स्वतःच्या कर्तृत्वावर त्याची ही पहिली खरेदी आहे. वाव, मस्त स्टार्ट तयार केलं. हे लिंबू पण पेढ्यासारखं. लिंबू छोटी पप्पांना मिळाली. शोरूममध्ये पूजा करताना त्याला कोणी नामच वडला नव्हता म्हणून घरी आल्यानंतर साक्षीनं पूजा करायच्या आधीला नाम ओढून घेतला. तर ही आमची रॉयल एनफिल्ड आहे आणि मस्त अशी घेतल्यानंतर त्याची पूजा वगैरे झालेली आहे. परंतु आता घरी आम्ही पूजा करणार आहोत सगळे आणि पहिली पूजा आमच्या घरच्या लक्ष्मीच्या हातून म्हणजे आमच्या साक्षीच्या हातून आम्ही करणार आहे आज पूजा. तर पहिल्यांदा साक्षीला पूजा करायला मान आहे आज भावाच्या गाडीचा. चला करू. तर आता साक्षी पूजा करायला लागलेली आहे आणि ताटामध्ये कसं हळदी कुंकू, परत आमच्या जो कुलदैवत आहे कालभैरवनाथ त्यांचं गुलाल, नंतर धने वगैरे, तांदूळ, साखर, पेढा, परत उदबत्ती असं सगळं घेतलं होतं ताटामध्ये आणि लिंबूही घेतलं होतं दोन्ही चाकाखाली ठेवण्यासाठी. तर आता लागली साक्षी पूजा करायला आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शोरूममध्ये पूजा झाल्यानंतर हे प्रज्वल आणि प्रज्वलचं पप्पा दोघं पण विठ्ठल मंदिराकडे गेली होती आणि तिथं पण गाडीची पूजा वगैरे करून गाडीवरती विठ्ठल रुक्मिणी तसेच विठ्ठलाचा जो टिळा असतो ना ते काढून आणलं होतं गाडीवरती. खूप छान वाटत होतं. नंतर मस्त अशी आता साक्षीनं पूजा करून घेतलेली आहे. साक्षीनं पूजा करून घेतली नंतर मग मी केली. कोणत्याही आईवडिलांचे असेच असते ना. तर आपल्या मुलांनी जर कोणतीही एखादी चांगली गोष्ट केली किंवा एखादी गोष्ट घेतली तर कुठल्याही आईवडिलांना खूप आनंद होतो आणि त्याचा अभिमानही वाटतो. तसंच आमचंही आज झालं होतं. इकडं मी पूजा करून घेतली आणि साहेबांनी चाकाला गुलाल वगैरे लावून घेतला गाडीच्या. नंतर चाकाखाली दोन्ही चाकाखाली लिंबू ठेवून घेतले आणि गाडी सुरू करून ते दोन्ही लिंब म्हणजे लिंबावरून गाडी घातली. तर ही आपली प्रथा आहे त्याप्रमाणे आपण करतो. आज गाडीला नारळ खूप फोडले होते. शोरूममध्ये 4 नारळ फोडले होते. मग घरी आल्यानंतर 1. तर हा नारळ मग आता प्रज्वलनं फोडला. शोरूममध्ये पप्पाने आणि अजून कोणी कोणी फोडले होते नारळ. नवीन गाडी हे म्हटल्यावर ना गाडी कशी चालते किंवा काय हे आपण बसून बघितल्याशिवाय समजत नाही. म्हणून साहेब मला म्हणले चल तुला फिरवून आणतो. म्हणून मग साहेबांनी गाडीवर म्हणजे गाडी सुरू केली ती. मग आता मुलं पण म्हणायला आली मग मी बस की गाडीवर बघ कसं वाटतंय ह्या गाडीवरती.
म्हणजे नेहमीच तर मी जातच असते. आमची गाडी आहे दुसरी स्प्लेंडर, त्या स्प्लेंडरवर नेहमी मी जाते. पण आता बुलेटची मजा जरा घेतली पाहिजे ना. आणि कसं आहे, साहेबांची पण खूप वर्षापासूनची इच्छा होती बुलेट चालवायची, बुलेट घ्यायची. पण माणसाचं कसं असते बघा, ह्या प्रपंचाच्या रहाटगाडग्यातून माणसाचं डोकं कधीच वर होत नसतं. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपल्याला घ्यायच्या असतात, करायच्या असतात, पण त्या राहून जातात. तर त्यांची इच्छा आज त्यांच्या मुलाने पूर्ण केली होती. तर एकदम मस्त अशी ही गाडी आहे, एकदम शार्प चालते आणि अजिबात हादरा वगैरे कुठंही बसत नाही. खूप मस्त वाटते आणि ह्याचा आवाज छान आहे. प्रज्वलला या गाडीचा सेन्सर बदलून जो पूर्वी बुलेटचा जसा आवाज होता ना, तशा आवाजाची म्हणजे त्याला सेन्सॉर पाहिजे, म्हणून तर मग तो बदलून घेणार आहे. तर आम्ही सगळ्यांनी प्रज्वलच्या गाडीची पूजा वगैरे मस्त अशी केली. तसं तर शोरूममध्ये पूजा झालेली होती, पण घरी आम्ही केली नव्हती, म्हणून घरी केली, घरी गाडी आणल्यानंतर. आणि प्रज्वल आणि प्रज्वलचे पप्पा खाली मंदिरात जाऊन आलं पांडुरंगाच्या, तिथं दर्शन घेऊन वगैरे आले. आणि मग अशा प्रकारे आम्ही गाडीचं छान असं पूजा वगैरे केली. तर आजचा व्लॉग आपण इथंच थांबवूया. आणि ही बघा सगळी स्टेटस कशी लावायला लागलेली आहेत. बघा दीदी काय करते, आणि इकडं साहेब पण लावायला लागले. तर खूप आनंद झाला आहे सगळ्यांना, आणि त्यामुळं आनंदाच्या भरात सगळी स्टेटस लावायला लागले. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.